कारण नितीन वारे आणि प्रवीण वारे यांची टीम सुद्धा चर्चेत आहे. त्यांची स्पर्धा मीरा भाईंदर बिग बॅचची सुद्धा चर्चा आहे आणि आज त्यांचा संघ पहिला मिळतोय. फरदीन काझी आजच्या रात्रीतील मॅच नंबर 5. 2 मॅचेस अजूनही बाकी आहे. पहिला बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे फरदीननी आणि बॉलला सांगितले जा सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी. फुल टॉस रायनल इतूरचा हा बॉल गुडघा टेकवत असताना सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय फरदीन यांनी. रायनल एक जबरदस्त बॉलर आहेत. मीरा भाईंदर मधील गुडघा टेकून मात्र सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय फरदीन काझी यांनी. आता रिव्हर्स खेळायला गेले आणि या रायनलच्या विरुद्ध तेवढं सोपं नाहीये. फरदीनकडे टॅलेंट आहे तर रायनलकडे देखील टॅलेंट आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट. ही मॅच चांगली होईल कारण मीरा भाईंदरची ही मुलं देखील काही कमी नाही आहेत. हो 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 हो. लकी ड्रॉचे कुपन सुद्धा आपण त्यामध्ये सहभागी व्हा. बाईक जिंकण्याची संधी आहे, विविध पारितोषिका आहे आणि आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत. भाग्यशाली विजेता बनण्यासाठी आपण देखील तयार राहा. हो, कृष्णा सातपुते प्रेक्षक आसन व्यवस्था तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला समोर खेळणे, फटका चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. 4. या बॉलला थोडंसं पुढे केलं होतं रायनलने, पिक केलं समोरच्या दिशेने. मिड ऑन मिड ऑफच्या मधोमध समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. चौकार घोषित केला, चौकार खेळलाय फरदीन काझी. 360 बॅटिंग चर्चेत असते फरदीन काझी यांची नेहमीच. हो, आता स्वीप करण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले. पंचांच्या मनामध्ये कोणताही या ठिकाणी संदेश म्हणजे दुविधा नव्हती. बोट आकाशाकडे केलाय. रायनलने घेतले विकेट. पहिला बॉल फरदीनचा, दुसरा बॉल रायनलचा, तिसरा बॉल फरदीनचा, चौथा बॉल पुन्हा रायनलचा. फरदीन आउट. विकेट आली आहे फरदीन काझी आणि तुळजापूरचा टायगर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिला मिळत आहेत. कृष्णा गवळी, रायनल याचाच उल्लेख आम्ही केला होता. हा बॉलर तेवढा काही सोपा नाहीये आणि फरदीन स्टंपच्या समोर सापडले. स्टंपच्या दिशेने हिट होणारा, स्टंपला हिट करणारा हा बॉल आणि फरदीन माघारी परतलेले आहेत. प्रेक्षक हे दर्दी प्रेक्षक आहेत कोकणातले, आनंद घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काहींच्या शाळांना सुट्ट्या लागल्यात, काहींच्या लागायच्या आहेत. आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे, त्याची धावपळ आहे. कृष्णा गवळी तुळजापूरचा स्टार, परंतु समोर मीरा भाईंदरच्या उत्तनगावचा एक जबरदस्त गोलंदाज रायनल इतूर. फुल टॉस आल्या आल्या कृष्णाला फुल टॉस केलाय आणि कृष्णाने बॉलला दिशा दिली आहे सीमारेषेच्या पार. षटकार. चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळालाय. प्रेक्षकांचा कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला, तिकडे नाही यशस्वी झालाय. पुन्हा एकदा कृष्णा. पहिल्या षटकात 3 बॉल मैदानाच्या बाहेर गेलेत. या वेळेला मनगटाच्या साह्याने बॉलला समोर ढकलण्याचा प्रयत्न केला. तिकडे एक रन मिळणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 15 आणि विकेट जर पाहिलं तर एक आलेली आहे. मान्यवरांची उपस्थिती आहे. यंगस्टरचे जुने नवे सगळे खेळाडू उपस्थित राहत आहेत. ज्यांनी यंगस्टरचं क्रिकेट गाजवलंय ते सगळे उपस्थित आहेत. 15 धावा म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात बॅटिंग टीमने केलेली. एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न. बॉलिंग ही समस्या राहिली अमर साईची आजच्या रात्रीमध्ये, परंतु तेही कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर
विरुद्ध अमर साई गोरखपूर, नितीन जिवारे प्रवीण जिवारे विरुद्ध विभू पंडित आणि सागर रामवाणी. कृष्णाची ही तिसरी इनिंग आहे. 3 इनिंगमध्ये 37 रन केल्यात. ॲव्हरेज 37चा, स्ट्राईक रेट 284.62चा, बेस्ट 24 आहे. वा, खूप चांगली प्रगती करत आहात. या सगळ्या ग्राफिक्स कधी काळी आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये येतील असं वाटलं नव्हतं, परंतु नवीन नवीन क्रांती होते, नवीन नवीन गोष्टी येत आहेत आणि त्याचा स्वीकार देखील आपण केला देखील पाहिजे. कृष्णा सोहम राणे समोर. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चांगला स्ट्रोक खेळलाय, सिक्सर. वाह, काय मारलाय. अगदी बसून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि यशस्वी देखील झाला. कृष्ण सुद्धा मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात. मानाच्या सुप्रीमो चषकाची मात्र टू व्हीलर मिळवली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशला जाऊन एक फोर व्हीलर सुद्धा जिंकली या खेळाडूने. ISPL देखील या हंगामात खेळले, असेही कृष्णा पाहायला मिळत आहेत. 21 धावा धाव फलकावर. सोहमला कमबॅक करावं लागेल. बोरिवली परिसरातील खेळाडू आहेत. ओ, वेग वाढवलाय परंतु अचूक टप्प्यावर बॉल नव्हता. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. व्हाईट बॉल +1 अशा 2 मिळतील. 5 ओव्हरचा हा सामना. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. अँगल बनवत बॉल बाहेर गेला. आणखी बोरिवलीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्काराचा देखील त्यांनी मिळवला होता. दिनेश लाड सरांकडे मात्र क्रिकेटचे दर्रे देखील गिरवत आहेत. अमित ठवाळे यांच्या बरोबरीने देखील. 23 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. सुमित ढेकळे बाहुबली टेनिस क्रिकेटचे बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. समोर सोहम राणे युवा टॅलेंट. बोरिवली मुंबईचं बॉलिंगसाठी. तुम्ही टोटल 26 रन केल्यात. बेस्ट 20 आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. चांगला बॉल पहिला मिळाला. बॉल समोर ढकलतायत. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. कोकणातील क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. नॉर्मली पावसाळा झाल्यानंतर आणि दिवाळीच्या आसपास हा हंगाम कोकणात सुरू होतो, कारण बऱ्याच ठिकाणी शेतं असतात, ती देखील नक्कीच सुकावी लागतात. त्यामुळे थोडासा लेट हंगाम सुरू होतो. यावेळेला वा वा वा, बॉलची हवाई यात्रा थोडासा पुढे केला सोहमने आणि मग मागे पाठवलाय फिल्डरच्या. 6 धावांसाठी सिक्सर. कृष्णा गवळी थोडासा पुढे होता. पॉवर हिटिंग पाहायला मिळाली. सिक्सर तिकडे पाहायला मिळालाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा. मागील मॅचमध्ये त्यांच्या विरुद्ध 86 केल्या होत्या. त्याच्यामुळे या मॅचमध्ये एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. कोकणात आता रबर बॉलचं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतंय. आपण मयूर स्पोर्टची कट्ट्याची स्पर्धा मागील 2 पर्व पाहिली. त्यामुळे रबर बॉलचं क्रिकेट देखील आता इकडे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीला देखील स्पर्धा गेल्या वर्षी झाली. म्हणजे रबर बॉलचं क्रिकेट देखील हळूहळू काट टाकू लागलंय कोकणात सुद्धा. 30 धावा धाव फलकावर. 1 विकेट माघारी आहे. यावेळेला आणखीन विकेट. याही वेळेला पुल होतोय. सक्सेसफुल सिक्सर. या यंगस्टरची सुद्धा एक रबर बॉलची स्पर्धा झाली आहे. याच मैदानात झाली. म्हणजे यंगस्टरची एक रबर बॉल आणि एक टेनिस बॉल अशा 2 स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. वा, परंतु यंगस्टरमध्ये या परिसरामध्ये अंडरआर्म क्रिकेटचं सुद्धा एक वेगळं क्रेज राहिलेलं आहे. येस, फ्रेंड सर्कल असेल, देवा काळजी असेल, साई कृपा असेल आणि या कारवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कोण जिंकणार? ही कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात पहिल्यांदाच कार दिली जाणार आहे आणि ती कुणाला मिळणार याची चर्चा सुद्धा आहे. बरीच नावं शर्यतीत आहेत. आणखीन एक याही वेळेला कृष्णा गवळी यांच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. टक असा आवाज आला आणि बॉलला आदेश दिला, जा सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. कृष्णा गवळी सुसाट सुटलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हरमध्ये त्यांनी 4 षटकार खेळलेले आहेत आणि लगातारचा तिसरा सुद्धा आलाय. लगातारचा तिसरा षटकार कृष्णा गवळी. पिंपळगाव टप्पाची ती सिरसा ट्रॉफी आजही आठवते. अखिल भारतीय टीमच्या विरुद्ध या कृष्णा गवळीने बॅटिंग केली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये चर्चा सुरू झाली. तुळजापूरच्या कृष्णा गवळी यांची आज चर्चेत आहे मोठ्या प्रमाणावर हे नाव. आता रिव्हर्स खेळायला गेले, नाही शक्य झालंय. लगातारच्या 3 षटकारानंतर कमबॅक करतात सोम सुद्धा. ओव्हर संपल्या 2 आणि धावसंख्या झाली आहे ती 43. 2 ओव्हरमध्ये 43 झाले. 3 ओव्हर बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल. चेहऱ्यावरच्या हावभाव वा 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 एका वेगळ्या पद्धतीने नाराज झाले. रिव्हर्स नाही लागला म्हणून कॅमेरामननी या सगळ्या गोष्टी टिपलेल्या आहेत. येस, हो, कधी आमच्याकडे येईल किंवा कधी कॅमेरा पुढे जाईल याचा नेम नाही. संदीप भाईंना पाहतोय आपण. मिस्त्री साहेब उपस्थित आहेत. या सगळ्या टीमची सातत्याने संपर्क ठेवण्याचं काम सँडीबाईने केलेलं आहे. आंब्याच्या दुनियेतील एक मोठं नाव. हो हो हो, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. वाह, चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळालाय. रायनल इतूर आपला हुकमाचा एक्का पुन्हा एकदा बाहेर काढलाय एनपी स्पोर्ट्सने. वाह, चांगला बॉल. कमबॅक केलं जाऊ शकतं. कुठेतरी या टीमला 65-70 पर्यंत कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे अजूनही एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरचा. ही मॅच जर पाहिली तर ओव्हर आहेत 5. यावेळेला पुढे सरसावले. काय चालत चालत येऊन षटकार खेळलाय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय असंही कोण खेळतं का? किती सहज गत्या पुढे आले. चालत चालत येऊन सरळ षटकार मारलाय. वा कृष्णा गवळी, वा 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 वा, याला म्हणतात पदलालित्य. बॉल वरची नजर, टायमिंग लाजबाब. तुळजापूरचा टायगर कृष्णा गवळी. यस, उद्या सुद्धा टेनिस क्रिकेट जगतातील धुरंधर इकडे येणार आहेत. आता पुन्हा त्यांचे चेहऱ्याचे हावभाव टिपलेत आमच्या कॅमेरामनने. आता तरी समाधानी आहात का? येस आहेत. 9 बॉलमध्ये 38 करतायत. 49 झाले. तिसरी ओव्हर सुरू आहे. कृष्णा धुमाकूळ घालतायत. कधी रिव्हर्स, कधी मिड विकेट, कधी समोर. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. तिकडे पुन्हा एकदा बॉलला आदेश दिलाय, जा सीमारेषेच्या पलीकडे. पाहिजे तशी बॅटिंग जबरदस्त. कधी पंच, कधी रिव्हर्स, कधी पुल, कधी हुक, हे सगळं काही होतं या इनिंग मध्ये. आणखीन एक सिक्सर. यावेळेला थोडासा आखूड टप्प्याचा आतमध्ये येणारा बॉल थोडासा लांबून खेचला. चेहऱ्यापासून मात्र असा जो काही खेळला तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चर्चा आहे या खेळाडूची सध्या. काय बॅटिंग करतायत. कृष्णा यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु फिल्डर तिकडे आलेले आहेत. ओव्हर थ्रो होईल का? आणि इकडे धावसंख्या 1 ने पुढे जाते. 56 धावा, अब तक 56. तिसरी ओव्हर सुरू आहे. 56 धावा झालेल्या आहेत. कृष्णा गवळी 45 वर पोहोचलेले आहेत. जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवलं त्यांनी. ही टीम मागील मॅच मध्ये पराभवानंतर खडबडून जागी झाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अजूनही कोण खेळणार? ताई पॅकर बरोबर ते अजूनही बाकी आहे. कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, करण मोरे
हे सगळे वाट पाहतात आमच्या बरोबर कोण येणार. 4,30,000 प्रेक्षकांनी स्पर्धा आतापर्यंत पाहिली आजच्या रात्रीत आणि आताही 9,000 प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडलेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यानंतर आजच्या रात्रीतील एक महत्वाचा सामना. हो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. बॅटर बीट, कीपर सुद्धा बीट आणि तिकडे रन घेण्याचा प्रयत्न बायच्या स्वरूपातील येतोय. धावसंख्या 1ने पुढे गेलेली आहे. कमी गतीने टाकला, थोडासा फिरवला सुद्धा होता. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. कृष्णा स्ट्राईकवर 45 वर बॅटिंग करतायत. हो 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 हो, जोरात बॉल पायावर आदळलाय आणि एवढ्या जोरात आदळलाय की पायाला लागलाय. त्याचा आवाज मैदानाच्या चारी बाजूला प्रत्येक प्रेक्षकाने ऐकलाय. म्हणजे किती जोरात लागला असेल. 58 धावा धाव फलकावर आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल हिट होतोय स्टंपला आणि त्याच्यामुळे योग्य निर्णय आणि कॅमेरावर देखील खूप चांगलं पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 58 झालेले आहेत. कृष्णा 45 वर आहे. सुमित 1 धावांवर खेळत आहेत. 2 बॉलमध्ये एक जास्तीत जास्त स्ट्राईक कृष्णाने स्वतःकडे ठेवली आहे. 58 धावा, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. स्कोर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती होणार त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. अमरसाई गोरखपूर उत्तर प्रदेश, NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर जिल्हा ठाणे. अनुराग येतात बॉलिंगला. अनुराग पांडे. हवे अनुराग कशा प्रकारची बॉलिंग करतील. कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी अनुराग यांना. यावेळेला थोडासा पुढे गेलेला बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम अनुराग पांडे करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित डेकळे एका धावेवर बॅटिंग करतायत. कृष्णा पोहोचले 46 वर. देवगडातील मानाची स्पर्धा आहे. दुसरं पर्व आणि दुसऱ्याही पर्वात या स्पर्धा आयोजकांनी सगळ्यांची मनं जिंकली आहेत. चांगलं आयोजन केलंय. प्रेक्षकांची व्यवस्था चांगली केली आहे. लाईट चांगल्या आहेत. मैदान चांगलं आहे. टीम चांगल्या आहेत. पारितोषिकं चांगली आहेत. 4 व्हीलर आहे. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल होता. समोरच्या दिशेने ढकलला जातोय. 1 रन तिकडे मिळेल. मॅकमिलन येत आहेत या टीमचा पोस्टर बॉय. साठ रन धाव फलकावर. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. यानंतर चालू मॅच मधील विजेता ताई पॅकर पालघर प्रभादेवी बरोबर खेळेल. ओ हो हो, चांगला बॉल पाहिला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न परंतु अंदाज नाही आला या बॉलचा. 1 रन तिकडेही मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. अनुरागने चांगली बॉलिंग केली आहे. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 रन दिलेले आहेत. कृष्णाला थोडंसं कंट्रोल केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे. सुमित 3 चेंडू 2 धावांवर बॅटिंग करतायत. कृष्णा 47 वर बॅटिंग करतायत. सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आम्ही नक्की करू या ठिकाणी. सुमित ठेके बाहुबली टेनिस क्रिकेट. काय फोर्स पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. सीमारेषेच्या पार षटकार. चांगली बॅटिंग होते. आतापर्यंत सहाय्यकाच्या भूमिकेत होते आणि आता मात्र एक मोठा स्ट्रोक खेळला जसा आवाक्यात आला. काही दिवसापूर्वीच वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. नव्हे तर तो बऱ्याचदा केलाय. 67 धावा धाव फलकावर आहेत. ओहो, यावेळेला स्ट्रोक खेळला. खरा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. रायनल आलेत.
बॉलर अनुरागने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. एक षटकार त्यानंतर कमबॅक. 67 धावा. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. कृष्णा गवळी अर्धशतकाच्या जवळ. 14 बॉलमध्ये 47 वर बॅटिंग करतायत. तुफानी हल्ले केले त्यांनी, परंतु या युवा अनुराग पांडेने सुद्धा सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. चांगली बॉलिंग केली आहे. धावसंख्येचा जो ग्राफ होता वर निघाला होता त्याला थोडंसं कंट्रोल केलंय. गावागावातील क्रिकेट सुद्धा आता इकडे मोठ्या प्रमाणावर खेळलं जाऊ लागलंय. ग्रामीण क्रिकेट सुद्धा चांगलं सिंधुदुर्गात चर्चेत पाहायला मिळतं. प्रीमियर लीग देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेले आहेत. यावेळेला स्टोक खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत तिकडे आहे. एफर्ट्स केले तिकडे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. मॅकमिलन स्वतः तिकडे होते. यस, चेक केलं जाईल हा षटकार आहे की नाही. विनंती असेल एवा एवा देवगड आपलाच असा. तिकडे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, तिकडनं आपल्याला थोडंसं बाजूला व्हायचंय. ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धा बापर्डे याचे आयोजक अमोल घाडी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी आमच्या क्रीडा मंचावर यायचं. वाह, बॉल अडवलाय. वाह, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल ज्या पद्धतीने मॅकमिलन तिकडे हा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला. फटका चांगला होता. बॉल हवेत गेला. सीमारेषेवर होते मॅकमिलन. त्यांनी या बॉलला रोखलं. शेवटच्या क्षणी काय बॅलन्स केलं स्वतःला. बॉलला आतमध्ये टाकलं आणि मग ते बाहेर गेले. त्याच्यामुळे इकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. ओव्हर संपले. इकडे 4 शेवटची ओव्हर आहे. 69 झालेत. एक ओव्हर बाकी आहे. 80च्या आतमध्ये थांबेल का. अमय आकाशे येत आहेत बॉलिंगसाठी. कृष्णा 48 वर खेळतायत. आज एकाच दिवशी 2-2 कृष्णा आहे तिकडे. पहिला बॉल कव्हर्सला. रा खतरनाक अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळतात. कव्हर्सला आणि एवढा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या गावातून आलाय. तुळजापूरवरून आलाय. देवगडमध्ये कृष्णा गवळी काय बॅटिंग केली आहे आणि जबरदस्त बॅटिंग. चौकार एकही नाही मारला परंतु षटकार 8 मारलेत. ते काही सोपं नाहीये. 16 बॉलमध्ये 8 षटकार 54 धावांची खेळी केली आहे तुळजापूरचा टायगर कृष्णा गवळी. आणखीन एक बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. टायमिंग होईल का. परंतु तिकडे चांगली कॅच पकडली गेली. चांगला झेल पकडला गेलाय. आकाश होते तिकडे त्यांनी पकडलाय झेल. परंतु 17 बॉलमध्ये 54 8 षटकाराच्या मदतीने अमय आकाश यांनी घेतलेली विकेट पाहायला मिळाली. आणि कसं अर्धशतक झालं ते देखील दाखवलं जाणार. वा, आकाश धतकर होते त्यांनी पकडली कॅच. कृष्णा गवळी यांच्या अर्धशतकासाठी प्रतीक स्पोर्ट्स यांनी या संपूर्ण स्पर्धेचे किट्स डिझाईन केलेत. त्यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा पुरस्कार कृष्णा गवळी यांना असणार आहे. वाह, प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आणि कशा प्रकारे अर्धशतक केलं आपण पाहूयात. पहिला बॉल फुल टॉस. त्याला मात्र सीमारेषच्या पलीकडे आल्या आल्या पाठवलं. त्याच्यानंतर लगातारचे 3 खेळले होते. त्यापैकी एक हा रिव्हर्सचा फटका देखील पाहायला मिळाला. त्यानंतर समोर खेळण्याचा प्रयत्न देखील केला. आणि आता हा पुलचा फटका तेवढा जबरदस्त. कृष्णा गवळी यांच्यासाठी रोशन ठाकूर साहेब श्रीराम फाउंडेशन ठाणेचे टीमचे ओनर त्यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल कृष्णा गवळी यांना. प्रतीक यांच्याकडून 1000 आणि त्याचबरोबरीने रोशनजी ठाकूर श्रीराम फाउंडेशन यांच्याकडून 2000चा पुरस्कार आहे. वा, अमय आगासे यांच्याकडून चांगला बॉल पाहायला मिळालाय. कोल्हापूरचे सिक्सर किंग नितीन माटुंगे मैदानात आल्याने आल्या आल्या त्यांची टेस्ट घेतली आहे. फुटवर्कची टेस्ट घेतली. बाउन्सर टाकला.
व अमय देखील काही कमी नाहीये. टीमचे कॅप्टन आहेत, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. 75 धावा झाल्यात. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. वेदांत देसाई होते तिकडे. 76 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर इकडे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महत्वाची मॅच. बिग हिट! आ रा 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 खतरनाक! जा शोधून आणा बॉल. सिक्सर. खूप लांब मारलाय, म्हणून तर बाहुबली म्हणतात त्यांना टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आमच्या कॅमेरामॅनने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फॉलो केलं, परंतु शेवटच्या क्षणी दिसेन असा झाला. वाह! बॉलवरची नजर, बॅटचा फ्लो, हे सगळं जबरदस्त होतं. षटकार खेळलाय. याही वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. आई बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. सिक्सर. आणि बघता बघता हा डाव संपलाय आणि मागील मॅच मध्ये त्यांच्या पुढे आव्हान होतं 87चं आणि आता त्यांनी समोरच्यांपुढे 88 केल्यात 89चं आव्हान ठेवलंय. सगळ्यांना शेवटच्या मॅचची प्रतीक्षा असणार आहे, परंतु या डावात बरंच काही घडताना पाहायला मिळालं. हा बॉल थोडासा पुढे केला अमय यांनी आणि मग पॉवर जनरेट केली. समोरच्या दिशेने पंच केलाय. सिक्सर वसूल केला. फ्लॅट गेला अगदी आणि त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. विष्णू लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक संदीप कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी आमच्या क्रीडा मंचावर यावं. फरदीन काझी 4 चेंडूमध्ये 8 वर बाद झाले. सुमित ढेकळे 7 बॉलमध्ये 21. कृष्णा गवळी 17 बॉल 54 अर्धशतक. नितीन माटुंगेचे 1. अशा रीतीने 5 ओव्हरमध्ये 88 झाले. 89 करायचे आहेत. बॉलिंगच्या बाबतीत रायनल इतूर 2 ओव्हर 28 1 विकेट. सोहम थोडेसे मागडे राहिले 1 ओव्हर 28. अनुराग 1 ओव्हर 11 हे चांगले राहिलं आणि अमय विकेट घेतली खरी, परंतु 1 ओव्हरमध्ये 19 खर्च केलेले आहेत. विकेट पहिली 8 वर, दुसरी 75 वर. 30 बॉलमध्ये करायचे आहेत 89. पवित्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक हेमंत जोईल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आमच्या क्रीडा मंचावर यावं. हायलाइट्स पाहूयात. पहिल्या डावामध्ये काय घडलं. फरदीन काझीने चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर आली त्यांची विकेट. स्टंपच्या समोर सापडले. पंचांनी दिलं LBW. अगदी योग्य निर्णय देखील पाहायला मिळाला. त्यानंतर आले कृष्णा आणि मग बॉलची हवाई सफर सुरू झाली. मैदानाच्या विविध अँगलमध्ये, कोण्यामध्ये या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचे आदेश दिले या कृष्णा यांनी आणि हा अगदी बसून मारला रिव्हर्स, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यावेळेला समोरच्या दिशेने सोहम राणे यांच्या विरुद्ध खेळलेला हा षटकार पाहायला मिळतोय. मैदानाच्या विविध कोण्यामध्ये स्ट्रोक खेळले. त्यानंतर हा पिक केला बॉल. पुलचा फटका चांगला पाहायला मिळाला. षटकार वसूल केला गेला. त्यानंतर राऊंड द विकेट आले, परंतु तिकड नाही. चांगल्या टप्प्यावरून बॉलला पिक केलं आणि सीमारेषा बारीकडे पाठवण्याचं काम केलं. 8 उत्तुंग षटकार त्यांनी खेळले. पुढे सरसावले. स्ट्रोक हवेत पाहायला मिळाला आणि समोरच्या दिशेने काय म्हणजे चालत चालत येऊन समोर मारला षटकार लक्षात राहण्यासारखा होता. इकडे आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. असे विविध स्ट्रोक इकडे पाहायला मिळाले. सतीश धुळे मित्रमंडळाचे देखील सदस्य येत आहेत, त्यांचे स्वागत. यावेळेला हा फटका तर काय लाजबाब होता. एका पायावर वेट ट्रान्सफर करून मात्र जो पंच दिला होता कव्हरला लाजबाब होता
आणि त्याच्यामुळे हे अर्धशतक सगळ्यांच्याच लक्षात राहील असंच होतं. परंतु कृष्णा आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक चांगल्या पद्धतीची कॅच तिकडे पकडली गेली आणि त्यावर बाद झाले. आणि मग सुमितने मारलेला तो लांब लचक षटकार सगळ्यांच्याच लक्षात राहील. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आणि एक मोठं आव्हान उभं राहिलंय. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मीरा भाईंदरची टीम त्याचा प्रयत्न करणार आहे. हाही चेंडू जर पाहिलं तर समोर एक फ्लॅट सिक्सर खेळताना पाहायला मिळाले आणि एक मोठं आव्हान ठेवलंय. 88 झालेत, 89 करायचेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मीरा भाईंदरच्या गोडदेव गावचा युवा सितारा कबीर येत आहेत बॅटिंगसाठी आणि त्यांच्या बरोबरीने मुंबईच्या वर्सोव्याचा एक असा सितारा ज्यांनी गेल्याच आठवड्यात एक मोटरसायकल सुद्धा जिंकली आहे, समाधान आहेरकर आपल्या टीमचं समाधान करतील का? परंतु माईकवरून आमंत्रित करतोय. एका बाजूला प्रसादजी चाळके कणकवली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संगमेश्वर वरून जयेश पोटपुडे सर यांना मी आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच सर. आपण मॅच कडे देखील जातोय. 88 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवलं गेलं, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील बनवले जाऊ शकतात. आज विश्वासाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. समाधान आणि त्याच्या जोडीला कबीर सिंग ही सलामीची जोडी पाहायला मिळते. युवा टॅलेंट आहेत आणि या युवा टॅलेंटला एक मोठ्या आव्हानाला इथे सामोरं जावं लागतंय. मॅच जबरदस्त होणार या शंका नाहीये, कारण का आव्हान किती मोठं असलं तरी त्या आव्हानाला पेलण्याची ताकद आपल्यामध्ये असेल तर ते आव्हान देखील छोटी वाटू लागतात. आज तेच घडेल का? तो इतिहास बदलेल का? हे देखील पाहावं लागेल. आणि अशा वेळेला कुसुमाग्रजांची एक मला ओळ जरूर आठवते. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आज लढावं लागेल आपल्याला. यस, लढावं लागणार आहे. पहिला बॉल सँडी यांचा. पहिलाच बॉल गतीपरीवरती चेंडू, चेंज ऑफ पेस थोडासा कमी गतीने टाकला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं असणार आहे. बॅक ऑफ द हँडचा वापर पहिल्या चेंडूवरती केला. थोडस शफल झाले पहा, पहिल्या चेंडूवरती शफल झाले आणि ओळखलं आणि त्याच वेळेला ते अस्त्र बाहेर काढले. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, शॉर्ट स्क्वेअरला फटका पाहायला मिळतोय. चेंडू अडवेल तोपर्यंत कोणतीही धाव घेतली नाही. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. पहिले दोन्ही चेंडू डॉट आलेत. 88 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा. अशा वेळेला डॉट चेंडूंची आवश्यकता एक गोलंदाजाला असणार आहे. गोलंदाजाला डॉट चेंडू नको, सिंगल डबल धावा देखील चालतील. क्रिकेटच्या पटलावरती सिंगल डबल धावांना देखील महत्वाचं स्थान आहे. या चेंडूवरती समोरच्या दिशेने मिड ऑनला इथे मात्र फटका केला गेलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. खातं ओपन केलं गेलं, त्यासाठी तिसऱ्या चेंडूची प्रतीक्षा पाहायला मिळाली. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. कबीर सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा आहे यावर्षी ISPL मध्ये देखील पाहायला मिळाले होते. जबरदस्त खेळ तिथे देखील दाखवलं होता. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. स्विच हिट, जबरदस्त फटका. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ दाखवला. याही मॅच मध्ये सुरुवात दमदार केली आहे. अशाच प्रकारचा खेळ दाखवावा लागेल, कारण एका मोठ्या धावसंख्येचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. चौकाराला बॅटर कबीर यांच्या बॅटमधून आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. लगेचच स्वतःला स्विच केला. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला आणि चेंडू थेट सीमारेषा पार, चौकार. फटका चांगल्या रीतीने खेळला गेला होता. पुन्हा एकदा या चेंडूवरती लॉफ केला. वा, जबरदस्त टाळ्यांचा गजर होऊ नऊ द्या. आता खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात झाली. आव्हान मोठी आहे, परंतु ती पेलण्याची क्षमता देखील आहे या पट्ट्याकडे. कबीर सिंग फटका जबरदस्त केला. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. चेंडूला लॉफ्ट केला आणि त्यानंतर चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा पार. षटकार, चौकारानंतर षटकार आलाय. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कबीर यांच्या बॅटमधून. अशाच प्रकारचा खेळ जर का पाहायला मिळाला तर निश्चितच मॅच. पुन्हा एकदा लेग मध्ये फटका केला गेला. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल तोपर्यंत पाहायला मिळते. इजाज कुरेशी यांच्या माध्यमातून
पैकी पाहायला मिळाले. तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 12 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेत. डबल डिजिट मध्ये धावसंख्या रूपांतरित होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 77 धावांची आवश्यकता असणार आहे. या मॅच मध्ये आपल्याला 19.25च्या सरासरीने आपल्याला या धावा बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकासाठी निवड केली गेली गोलंदाज अंकित यादव या गोलंदाजाची निवड केली गेली. तीच आता आक्रमण करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, कारण 77 धावा 4 षटकांमध्ये ते बनवायचे आहेत. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. अनेक प्रेक्षक 70-70च्या माध्यमातून देखील जोडले गेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्यक्षरित्या जे प्रेक्षक आले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल फुलटॉस टाकलाय. लोअर फुलटॉस होता, त्याच्यावरती इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, तो खेळता आला नव्हता आणि त्याचमुळे सिंगल इन धाव फलकावरती आड होते. कव्हरच्या दिशेने तो फटका आला. सिंगल धाव फलकावरती आड झाली. तो आडव्या बॅटने तो फटका सजवायचा. कबीर देखील तेच सांगतोय, तो आडव्या बॅटने मला फटका सजवता आला, सजवायचा होता, परंतु अशा वेळेला अंकितने देखील चतुराई दाखवले, हे देखील महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये देखील जर पाहायला गेलं तर सुरुवात धीम्या गतीने झाली होती. समाधान स्ट्रायकिंग एंडला असतील. फुलटॉस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय झेल. पहिले विकेट क्रमांक 1. समाधान बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षणामधील चित्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं, एजाज कुरेशी यांच्या माध्यमातून आज झेल टिपला गेलाय. शिकार करण्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो आणि ती शिकार केली गेली, तो झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून. आणि समाधान माघारी परतले, लवकर माघारी परतले जेव्हा गरज होती संघाला. आणि त्याच वेळेला पहा, फुलटॉस चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला, तो लॉफ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो फटका फसला देखील. कव्हरच्या डोक्यावरून तो फटका केला आणि डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं होतं. बॅटिंग साठी कोण आलंय? वेदांत देसाई आलेत. ओमकार देसाई यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक व्यक्तिमत्व आहे ज्याने या टेनिस क्रिकेट विश्वावरती राज केलंय आणि आता त्यांची जागा चालवण्यासाठी वेदांत देसाई यांची देखील पावलं पडताना पाहायला मिळालेत. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग करतील वेदांत देसाई. चर्चेमधील नाव आहे. पाहायचंय या टेनिस क्रिकेट विश्वावरती वडिलांनी तर अधिराज्य गाजवलंय, आज मात्र त्यांच्या छत्र छायेखाली तो देखील घडताना पाहायला मिळतोय वेदांत देसाई. येस, फाईट जरूर करावी लागेल दोन्ही बॅटरला. कबीर यांनी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता, परंतु याही मॅचमध्ये तशाच प्रकारचा खेळ त्यांना दाखवावा लागेल. आणि त्यांच्या साथीला आता वेदांत देसाई बॅटर दाखल झालाय. गोलंदाज अंकित एक सफलताप्राप्त गोलंदाज आहे. चांगले गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांनी केले, परंतु आता आवश्यकता असणाऱ्या बॅटरकडून मोठ्या फटक्यांची, मोठ्या लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. फ्लिक्सचा इथे मात्र फटका केला गेला. सिंगल धाव फलकावरती आड होते. सिंगलने धावसंख्येमध्ये बदल केला. आतापर्यंत 14 धावा धाव फलकावरती हलका त्याने जर पाहायला गेलं तर घेऊन काढला हा फटका. मनगटाचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला आणि स्क्वेअर लेग रीचर मध्ये तो सिंगल धावीचा प्रयत्न देखील राहिला. यस, स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला कबीर पाहायला मिळतील. कबीर यांना मोठे फटके खेळावे लागतील. सातत्याने धावा येणं गरजेचं आहे, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय. फास्ट भन्नाट वेग, सुसाट वेगाने चेंडू टाकलाय. टप्पा खाल्यानंतर डोळ्याची पापणी लावत्या लावते तो चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय अंकित यांच्या माध्यमातून. निश्चितच अगदी बॉडीवरती टाकला, वेगाने टाकला, एक्सप्रेस डिलिव्हरीने ते मात्र बीट केलं गेलं. हे व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि म्हणूनच कमी कालावधीमध्ये अंकित यादव हे नाव चर्चेमध्ये राहिले. मॅन फ्रॉम वाराणसीचे हा गोलंदाज. सगळा चेंडू याच्या वरती लॉफ केला, फटका जबरदस्त खेळलाय, संपर्क चांगला होता म्हणून हा वार सीमारेषेच्या हा पलीकडे गेलाय, षटकार आलाय. तो पलटवार केलाय. डॉट बॉल जरूर टाकला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर षटकार आलाय. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवला. प्रयत्न देखील खूप चांगले होते क्षेत्ररक्षक कृष्णा गवळी यांचे. त्यांचा 50 धावा
आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिल्या. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक त्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं. फुलटॉस होता या चेंडूवरती, ते मात्र जर पाहायला गेलं तर संपर्क चांगला नाही आहे आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड झाल्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. रिकव्हर रन रेट वाढत चाललंय, हे देखील महत्वाचं आहे. 22.67च्या सरासरीने आपल्याला धावा बनवायचे आहेत. येणारे 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडूमध्ये 68 धावांची आपल्याला गरज असणार आहे. 18 चेंडू 68 धावा. पहा आपल्याला टू विंडो मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला वेदांत देसाई तर दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई आपल्याला ते देखील पाहायला मिळाले. तर आज मुलाची मॅच स्वतःच बघतायत. ओमकार देसाई देखील सांगतायत मी राज्य गाजवलंय या टेनिस क्रिकेट पटलावरती, आता तुझी वेळ आली आहे, मी साम्राज्य उभं केलंय, आता तुझ्यावरती ती जबाबदारी असणार आहे. पहा ते देखील सांगतायत. चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते. हे भाग्य असतं आणि ते भाग्य प्रत्येकाच्या नशिबी नसतं. हे भाग्य ओमकार देसाई यांच्या धावसंख्या आतापर्यंत 21 धाव फलकावरती लागले जात आहेत. किसान गोलंदाजीसाठी येतोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला इथे फटका खेळलाय. जमिनीला घरंगळा चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू अडवत आहे. तोपर्यंत सिंगल धाव इथे कंप्लीट केले. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, परंतु आवश्यकता असणाऱ्या मोठ्या फटक्यांची. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. अशक्य असं काहीच नाहीये, परंतु तुम्हाला मोठे प्रयत्न करावे लागतील. निश्चितच. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, वादांची भीती त्यांना वाटे ज्यांची पाळेमुळे कच्चे असतात. तुम्ही तर ते वादळ आहात जे सामन्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात. ताकद आहे का हे मनाला प्रश्न विचारावा लागेल, परंतु ताकद गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी इथे जर पाहायला गेलं तर घुटणे टेकला आणि मोठा फटका खेळण्याचा तो प्रयत्न राहिलाय. नो शॉट खेळायचा होता आणि अशा वेळेला तो बर्नाट वेग सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच डिलिव्हरीने थोडस जर पाहायला गेलं तर वेदांतला थांबवलं गेले. 2 चेंडूचा सामना केला, 1 धाव त्याने देखील बनवली. प्रेक्षक वर्ग आपण पाहतो आणि प्रेक्षक वर्गामध्ये सातत्याने गेले 20 ते 25 वर्ष ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलं, ओमकार देसाई. पहिला मिळतात यावेळेस ऑन साईडला हवेत खेळाय, फटका भरपूर उंच उडालाय, परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल फलंदाज वेदांत देसाई आउट होत आहेत. कॅच कोणी टिपलाय? ज्याच्या बॅट मधून 50 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, कृष्णा गवळी यांनी तो कॅच टिपलाय. आउट. वेदांत देसाई यांना माघारी परतावं लागेल. वेदांत इथे मात्र माघारी परतले, थोडस नाराज असतील. पहा इथे जर पाहायला गेलं तर वेगान चेंडू टाकला, शफल झाले आणि त्यानंतर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. थोडस ताकद कमी पाहायला मिळाली आणि यानंतर आपल्याला पाहायला मिळाले कृष्णा गवळी जेल खाली. जेल प्रॉपर त्याने टिपला गेला आणि फलंदाजाचा तो खेळ संपुष्टात आला. बॅटिंग साठी आलेत जयेश हे देखील पाहायला मिळतील. याने देखील मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये त्यांच्यावरती अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. 22 धावा धुनगड्यांच्या मोबदल्यावरती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, तब्बल 89 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे आपल्याला. आणि अशा वेळेला ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये कृष्णा गवळीने बॅटिंग केली होती त्या प्रकारे आपल्याला बॅटिंग करावी लागेल. रस्ता कठीण आहे, परंतु या रस्त्यामध्ये थांबायचं नाही. आपल्याला अडथळे येतील, परंतु त्या अडथळ्यांना पार करतच आपल्याला विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल देखील करायचं. समोरचं आव्हान मोठं आहे, परंतु त्या आव्हानाला आपल्याला देखील उत्तर द्यायचं आहे. उत्तर दिल्याशिवाय आपण या पटलावरती सिद्ध देखील होणार नाही. आज ती जिद्द सिद्ध करण्यासाठी जागृत करावी लागेल. अजय स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल खेळत असताना एक मोठा प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु आता क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. जजमेंट खूप चांगलं होतं. झेल टिपला गेला. बॅक टू बॅक दुसरा धक्का आल्या पावलेच मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. फलंदाज जयेश यांना गोल्डन डकचे शिकार ठरतायत. निश्चितच जर पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्याच वेळेला जर पाहायला गेलं तर ते मोठी फटके खेळण्याची ती जबाबदारी आली. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये थोडस अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळण्याचा इरादा आणि अशा वेळेला इथे आपल्याला भूषण गोळे पाहायला मिळाले. मॅन फ्रॉम साताराचा खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून आज झेल टिपला गेला. आकाश शालेत बॅटिंग साठी
मागील मॅच मध्ये या खेळाडूने जर पाहायला गेलं तर सुरुवात आल्या आल्या धमाकेने केली होती. आज ती सुरुवात त्याला पुन्हा एकदा करावी लागेल, कारण का संघ अडचणीत आहे. हॅट्रिकची संधी असणार आहे. सलगचे 2 विकेट इथे मात्र जिशानच्या माध्यमातून बनवले गेलेत. पहा इथे सेल्फी घेतली जाते, कोणाची घेतली आहे? निश्चितच या टेनिस क्रिकेट पटलावरती कित्येक वर्ष अधिराज्य केलंय तेच एजाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळालेत. एजाज देखील सांगतायत, बाळा यानंतर तुला देखील या पटलावरती यायचं आहे. आज तू माझी साईन घेतलीस, उद्या तुझी साईन घेण्यासाठी रांगाच रांगल्या पाहिजेत. ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक चेंडू होता इथे कट केलाय. ती शेवटच्या क्षणी स्टंपला चेंडू लागेल असं वाटलं होतं, परंतु तो बॅटने थांबवला. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. जिसान यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट घेतले आणि त्यानंतर तिसरा चेंडू डॉट टाकलाय. पुढचा बॉल त्यावेळेस ओर पिच बॉल. तितका चांगला संपर्क बॅट अँड बॉलचा होऊ शकला नाहीये. एकच धाव इथे पाहायला मिळते. निश्चित असं मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक सिंगल धाव कव्हरती आड झाले. कव्हरच्या दिशेने कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो फटका केला. सिंगल आल्यानंतर 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 23 धाव फलकावरती 12 चेंडू 66ची आवश्यकता, म्हणजेच आपल्याकडे आहेत 12 चेंडू, त्यामध्ये 10 चेंडू आपल्याला सीमारेषेच्या पलीकडे धाडायचे आहेत. ते जर केलं नाही तर आपल्याला निश्चितच आपण उद्याचा दिवस देखील पाहतोय. दानिश 11 देवबाग संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर उमेश टायटन्स वाघोटन हा संघ देखील पाहायला मिळेल. राजू टायगर्स अरुणदास संघ देखील पाहायला मिळेल. अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा संघ देखील, हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा दिवस देखील प्रेक्षकांसाठी पर्वणीचा दिवस असणार आहे. या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. याच वेळेला सिंगल धाव फलकावरती मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर प्रयत्न तर चालू आहेत, परंतु त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत नाहीये. त्याचा देखील विचार करावा लागेल. आपल्याला यश का मिळत नाहीये हे देखील महत्वाचं आहे. स्वतःचा अनालिसिस करणं देखील गरजेचं आहे. 11 मध्ये अजून देखील आवश्यकता 65 धावांची देखील असणार आहे. चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून टाकला गेलाय. या चेंडूवर एक्स्ट्रा धावेची खूण आले, म्हणजेच एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. इम्रोज गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. 11 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष असणार आहे. प्रत्येक बॉलवर आता आक्रमण, प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल. त्यावेळेस उडवलाय आणि थेट पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. फलंदाज कबीर यांच्या बॅट मधून षटकार एका बाजूने. कबीर जबरदस्त बॅटिंग करतायत. कबीर होय तो सब कुछ मुमकिन है. कबीरच्या बॅट मधून तो हवाई सफर पाहायला मिळाले. फटका चांगल्या रीतीने केलाय आणि कबीर देखील सांगतोय रस्ता कठीण आहे म्हणून थांबायचं नसतं, संकट मोठे आहेत म्हणून झुकायचं नसतं. रक्तात उसळला पाहिजे जिंकण्याची आग, रक्तात उसळली पाहिजे जिंकण्याची आग, कारण शून्यातून विश्व निर्माण केल्याशिवाय इतिहास घडत नसतो. आज इतिहास घडवायचा आहे, शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लढायचं देखील आहे. 10 मध्ये 58 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. कबीर सिंग या मॅच मध्ये काही जे आक्रमक फटक्याने इथे मात्र या मॅच मध्ये काहीसा बदल घडवतील का हे देखील पाहायचं आहे. येस, एका बाजूने झुंज देतोय. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस दुसरा मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. एका बाजूने जबरदस्त बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. मॅचचा रिझल्ट काही असू दे, परंतु कबीर यांनी तुम्हा आम्हा सर्वांची मनं जिंकलेत. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इथे जर पाहायला गेलं तर कबीर ओळखतायत चेंडूला आणि त्यानंतर प्रहार करतायत, हे देखील महत्वाचं आहे. स्विचिटचा प्रयत्न, फटका दर्जेदार. वाह, सलगचा तिसरा बॉल केलाय सीमारेषा पार. शानदार षटकार. वाह, काय बॅटिंग केलंय. कबीर साठी टाळ्यांचा गजर होतोय. लढतोय एकटाच वाघासारखा. वाह, काय फटका केला पहा. जबरदस्त. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते पलटीचा धमाका. जबरदस्त फटका, गरकन गिरकी घेतली आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवला.
आउटसाइड ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल. आता गोलंदाजावर देखील थोडासा दबाव असणार आहे. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा बॉल. आणि कबीर सिंग पसंतीला आले प्रेक्षकांना. नीरजजी घाडी सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या फटक्यांसाठी आलंय त्यांना देखील. वैयक्तिक 38 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत कबीर. पुन्हा एकदा चेंडूला हवाई सपोर्ट दिली आहे, परंतु आता झेल टिपला गेलाय. योगेश पेनकर फायटर जेट झेलच्या खाली आले. झेल टिपला, परंतु बाद होण्याआधी 12 बॉल मध्ये 38 धावांची खेळी फलंदाज कबीर सिंग यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या देवगडकर. का बॅटिंग केले कबीर सिंगने. आणि टीम ओनर नितीन वारे सर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय कबीर सिंग यांच्यासाठी. मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पार करण्यासाठी मोठ्या जिद्दीने आले, स्वतःला सिद्ध केलं. साथ मिळाली नाही, साथ मिळाली असती तर त्याचा रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु लढताना पाहायला मिळाला कबीर सिंग. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रेक्षक कबीरचं नाव विसरणार नाहीयेत. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 38 धावांची ती खेळी, झंझावत खेळी. या आधीच्या इनिंगमध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं कृष्णा गवळी यांच्या बॅटमधून. त्यानंतर कबीर यांचा खेळ. कटकण्याचा प्रयत्न होता, जोराने मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय, पण ऍक्शन रिप्ले पाहतोय. थोडंसं वळण देखील घेतलं चेंडूने आणि त्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. सातत्याने 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा चेंडू दाखवला जातोय. येस, मॅकमिलन आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 6 चेंडू आणि 45ची आवश्यकता आहे. आकाश आणि मॅकमिलन चर्चा करतायत. आव्हान मोठ्या गोलंदाजांनी थोडस जर पाहायला गेलं तर धावांची उधळण केली आणि अशा वेळेला ते मोठं आव्हान उभं राहिलं. आणि कृष्णा गवळी काय बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. क्लासिकल फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जसे चेंडू येतील तशा चेंडूवरती प्रहार केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती आलेत भूषण गोळे, मॅन फ्रॉम सातारा. साताऱ्याचे जबरदस्त खेळाडू. सातारा म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो कंदी पेढा आणि त्याच शूरवीरांच्या जिल्ह्यातून आलेला खेळाडू भूषण गोळे. हो, चेंडू चांगल्या रीतीने वळवलाय. अशाच चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि ती विकेट आली आहे. आकाशला जावं लागतंय, माघारी परतावं लागतंय. आकाशांची विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर शेवटच्या षटकाचा खेळ चालू झाला आणि पहिल्या बॉलवरती विकेट इथे प्राप्त केली. कबीर आउट झाले आणि त्यानंतर आकाश देखील बाद होत आहेत. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. हे जबरदस्त आयोजन, दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय जयेश प्रेक्षक गॅलरीमध्ये. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. भरपूर वाजलेत तरी देखील प्रेक्षकांना शेवटची मॅच देखील पाहायची आहे. यस, आजच्या दिवसामधून कोण क्वालिफाय होणार यासाठी चर्चा प्रेक्षकांमध्ये देखील रंगली जाते. मॅच चांगली होणार यात शंका नाहीये. या मॅच मध्ये जिंकणारा संघ यानंतर ची लढत खेळताना पाहायला देखील मिळणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 44 फलकावरती लागल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती या 44 फलकावरती. आता जर पाहायला गेलं तर करण रन रेट 10.56 आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वर रन रेट वाढत गेलाय, 54 पाहायला मिळतोय. सोहम बॅटिंग साठी आलेत. युवा खेळाडू. पहिला चेंडू कुलवर टप्प्याचा आणि त्याच्यावरती इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय आणि ऑफ ड्राईव्हचा तो फटका केला गेला. सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येमध्ये बदल केला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 45 धावफलकावरती. रिक्वर रन रेट सातत्याने वाढत चाललाय. आता मात्र 4 चेंडू आणि 44ची आवश्यकता आहे मॅकमिलनला. आता फक्त ते औपचारिकता पूर्ण करायची आहे भूषण गोळेला. ओहो, चांगला चेंडू बॅकफुट वरती जाऊन स्लाइस करण्याचा तो प्रयत्न होता. पॉइंटला तो फटका घेण्याचा इरादा होता, परंतु इरादा पूर्ण झाला नाहीये. पहा, वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी टाकण्याचा तो प्रयत्न होता. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. चांगली गोलंदाजी. त्यानुसार बॅट्सविंग देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु संपर्क नव्हता आणि म्हणूनच धावा देखील रोखल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. जमलेला घरंगळी चेंडू चाललाय. डीप स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक काही डीप मध्ये चेंडू अडवेल, परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. बीमरचा नो आणि त्यानंतर असेल फ्री हिट. संधी असणाऱ्या बॅटरसाठी मोठा फटका खेळण्याची, पण पाहतोय आपल्या स्क्रीनवर बीमर. नो बॉल इथे घोषित केला गेलाय. एक्स्ट्रा धाव मिळाले. धावसंख्येत बदल. धावसंख्या 47.
3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. आता 42 धावांची गरज, म्हणजेच काय तर फक्त औपचारिकता आता बाकी राहिली आहे. या चेंडूवरती शॉट पुल करण्याचा प्रयत्न केलाय, गोल केलाय, बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावेंसाठी पॅरलल षटकार पाहायला मिळालाय. यस, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. तो आडव्या बॅटने फटका इथे खेळला, जोरदार प्रहार केला, ताकद होती या फटक्यामध्ये, आत्मविश्वास होता आणि चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचला. 6 धावांसाठी षटकार. येस, उशिरा का होईना इथे मात्र प्रहार जरूर झालाय. हा कॉन्फिडन्स पुढील स्पर्धेसाठी उपयुक्त ठरणार आहे. या चेंडूवरती मिसम स्ट्रोक आहे, सिंगल द फलकावरती ऍड होईल. सिंगलने विजयामध्ये काही फरक पडणार नाहीये. जर पाहायला गेलं तर अमर साई गोरखपूर या संघाने पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली, त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी देखील चांगली होत असताना पाहायला मिळाली. परंतु मी म्हणेन मीरा भाईंदर या संघाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली फाईट दिली. ग्रामीणचा संघ मीरा भाईंदर परिसरातील खेळाडू एकत्र आले आणि आज या क्रिकेटच्या पटलावरती जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. हे भविष्य आहे टेनिस क्रिकेट पटलाचं आणि ते भविष्य येणाऱ्या गावामध्ये जर पाहायला गेलं तर जबरदस्त कामगिरी करतील. लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांची जागा कोण चालवणार, हे मीरा भाईंदरचे खेळाडू असतील. कबीर सिंग यानंतर एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहा आपण मॅच समरी इकडे देखील जातोय. कृष्णा गवळी 17 चेंडू 54 धावा, त्यानंतर सुमित डेकळे 7 चेंडू 21 धावा, आक्रमक फटके त्यांच्या माध्यमातून देखील. फरदीन काझी थोडस नाराज केलंय, 4 चेंडू 8 धावा. नितीन माटुंगे 2 चेंडू 1 धाव. अमेय चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. एक जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये अनुराग एक षटक हाताला 11 धावा त्यांनी खर्च केल्या. बाकीच्या सर्व खेळाडूंच्या विरोधात आक्रमक फटके सजवले गेले. दुसऱ्या इनिंगचा जर विचार केला, कबीर सिंग प्रभावी कामगिरी केली या खेळाडूने. 12 मध्ये 38 धावा त्याने देखील बनवल्या. त्यानंतर सोहम 3 चेंडू मध्ये 8 धावा. बाकी खेळाडूने तितकीशी साथ दिली नाही, परंतु गोलंदाजी प्रभावी ठरली. जिशांत 1 षटक 2 धावा 2 विकेट. इम्रोज 1 षटक 21, तिथे थोडेसे महागडे ठरले. अंकित यादव अंकित यादव गोलंदाजी प्रभावी. या मॅच मध्ये देखील सातत्य राखलं. 1 षटक 1 विकेट आणि 9 धावा. भूषण गोळे 1 षटक 10 धावा 1 विकेट त्यांनी देखील मिळवली आणि तब्बल 34 धावाने अमरसाई गोरखपूर आज संघ विजयी ठरला. आपण पाहतोय त्या प्रकारे कबीर सिंग काय फटकेबाजी केली, अप्रतिम फटके, मन जिंकले या खेळाडूने. पराभूत झाला असेल आज संघ, परंतु या खेळाडूने मन जिंकली. पहिला चेंडू तो फटका जबरदस्त केला गेला, त्यानंतर सरळ बॅटने तो समोरच्या दिशेने तो फटका केला. काबिल तारीफ फटकेबाजी पाहायला मिळाली, त्याला साथ मिळाली असती तर विनंती असेल कॅप्टन या ताई पॅकर ओमकार प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच कृष्णा गवळी या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तोही आपण इकडे वितरित करणार आहोत. यस, कौशल उर्फ राजा मुणगेकर साहेब या स्पर्धेसाठी खास अमृतसर वरून इकडे दाखल झालेले आहेत. कौशल मुणगेकर साहेब आपल्या शुभ हस्ते अमृतसर वरून खास या स्पर्धेसाठी आलेले आहेत. कौशल उर्फ राजा मुणगेकर साहेब आणि देवगड मध्ये ज्या फार्म हाऊस ग्रुपची चर्चा आहे त्या फार्म हाऊस ग्रुपचे सदस्य सुद्धा आहेत. आणि आज वाढदिवस देखील. प्रथम तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला कृष्णा गवळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. तुळजापूरचा टायगर जबरदस्त परफॉर्मन्स, आणखीन एक अर्धशतक. वाह काय परफॉर्मन्स, 8 6 मारलेत, रिव्हर्स कव्हर्स, समोर चालत जाऊन असे खूप सारे फटके खेळलेले आहेत. कृष्णा यांची जी प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय. यस
या श्रीराम फाउंडेशनच्या वतीने सुद्धा त्यांना 2,000 रुपयाचा पुरस्कार देण्यात येतोय. तर कृष्णा, कसं वाटतं ज्या वेळेला इकडे खेळायला येता या स्पर्धेमध्ये आणि अर्धशतक झालंय, काय म्हणाल? मी देवगडला त्या खालच्या ग्राउंडवरती टुर्नामेंट खेळायला आलो 3 वर्ष. इथे मागच्या वेळेस मिस झालेली माझ्याकडनं, पण यावेळेस खूप आतुरता होती की देवगडला खेळायला जायचं आहे. थँक्स अफजलभाई, त्यांनी मला टीममध्ये चान्स दिला. आणि सिमेंट खेळपट्टी आमची फेवरेट आहे, कारण आम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस सिमेंट विकेटवरच करतो. खूप मस्त वाटतं सर. प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले आपल्या 8 षटकारांनी. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. चला ओमकार या, योगेश पेनकर या, नीरज घाडी साहेब आपण या ठिकाणी यायचं, आपल्या शुभ हस्ते केला जातोय. कबीर सिंग आपण इकडे यायचंय. हा, नीरज घाडी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. कबीर सिंग युवा खेळाडू आहे आणि काय जबरदस्त टॅलेंट दाखवलंय. मॅच जिंकू देत हारू देत, परंतु काही खेळाडू छाप सोडून जातात आणि हा युवा सितारा मीरा भाईंदरच्या गोडदेव गावचा छाप सोडून गेलेला आहे. नितीन वारे, प्रवीण वारे यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचा पुरस्कार आणि असे 1,500 रुपयाचा पुरस्कार. मीरा भाईंदरचं हे युवा टॅलेंट. प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजूयात. मोठ्या संघाच्या विरुद्धचा परफॉर्मन्स होता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा कबीर. आणि आता केला जातोय टॉस. पुन्हा एकदा तीच मॅच, तेच 2 कॅप्टन, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या टेनिस क्रिकेटमधील धुरंधर ओमकार देसाई विरुद्ध योगेश पेनकर. इट्स कॉल केलाय आणि इट्सच आलाय. तर टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? मागील मॅचमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी तुमच्या टीमची